श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कृष्ण जन्माष्टमी अर्थ कृष्णाच्या जन्माचा प्रसंग, ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण आहे. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. मित्रांनो, श्रीकृष्ण जन्माष्टमी याच्याविषयी संपूर्ण मराठीत माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. श्रीकृष्ण जन्माष्टमीचे या उत्सवाचे नेमके महत्त्व काय आहे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख आणि पवित्र सण आहे. हा दिवस भगवान विष्णूचा 8वा अवतार श्रीकृष्ण यांच्या जन्माची आठवण म्हणून साजरा केला जातो. श्रीकृष्ण यांचा जन्म धर्मसंस्थापनार्थ, दृष्टांचा नाश करण्यासाठी आणि सत्पुरुषांचे रक्षण करण्यासाठी झाला असं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. मग आता जन्मकथा बघूया. कंस नावाच्या राक्षसी वृत्तीच्या राजाने आपल्या बहिणी देवकी व तिचा पती वसुदेव यांना कैदेत टाकले. भविष्यवाणी होती की देवकीचा 8वा पुत्र कंसांचा अंत करेल. 7 मुलानंतर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या मध्यरात्री देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. वासुदेव यांनी त्यांना यमुना नदी पार करून गोकुळातील नंद यशोदा यांच्या घरी सुरक्षित नेले. बालपणात श्रीकृष्णांनी अनेक लीलांनी गोकुळवासियांना आनंद दिला आणि पुढे कंसांचा वध करून धर्माची स्थापना केली. मग आता श्री गोकुळाष्टमी याची नेमकी पूजा पद्धती कशी असती ते आता आपण बघूया. याची पूजा पद्धती करण्यासाठी आपल्याला उपवास व व्रत धरावा लागतो. फक्त दिवसभर निर्जळ किंवा फलाहार घेऊन हा उपवास करतात. त्याच्यानंतर मध्यरात्रीचा जन्म सोहळा म्हणजेच रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्याच्यानंतर मूर्तीची सजावट, श्रीकृष्णाची मूर्ती फुलांनी वेशभूषेने ही सजवली जाते. त्याच्यानंतर भजन कीर्तन हे ठेवले जातात, म्हणजेच मंदिरात व तुमच्या घरात भजन गीते व कीर्तन हे केलेले जातात. त्याच्यानंतर दहीहंडी उत्सव, श्रीकृष्णाच्या बाललीलेचे प्रतीक म्हणून दुसऱ्या दिवशी सुद्धा हे दहीहंडी उत्सव हा साजरा केला जातो. मग याच्यासाठी नेमकं धार्मिक महत्त्व काय आहे ते आता आपण बघूया. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण, गीतेचे पठण व कथा ऐकल्याने पुण्यदायी मानले जाते. जन्माष्टमीच्या रात्री जागरण करून भक्ती केल्याने पापांचा नाश होतो व आयुष्यातील आनंद, समृद्धी व शांतता येते. विशेषतः मथुरा, वृंदावन, गोकुळ, द्वारका येथे मोठा हा उत्सव साजरा केला जातो. त्याच्यानंतर आता सांस्कृतिक पैलू काय आहे ते आता आपण बघूया. दहीहंडी, श्रीकृष्णाच्या माखन चोरीच्या खेळाची आठवण युवकांना मांड तयार करून उंच ठिकाणी बांधलेली हंडी फोडण्याचा कार्यक्रम म्हणजेच दहीहंडी. नाट्य रूपांतरणे, श्रीकृष्ण जन्मलीला व रासलीला यांचे सादरीकरण करणे, जसे की लोककला, भजन स्पर्धा, सजावट स्पर्धा हे केले जाते. त्याच्यानंतर आता तुम्हाला सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे की मग या वर्षीचा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा तारीख व मुहूर्त नेमका काय आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही ते बघू शकता. 15 ऑगस्ट 2025 म्हणजेच शुक्रवार या दिवशी अष्टमी तिथी प्रारंभ 15 ऑगस्ट सकाळी 6:23 व अष्टमी तिथी समाप्त 16 ऑगस्ट सकाळी 8:56. जन्माष्टमी पूजेचा मुहूर्त 15 ऑगस्ट रात्री 11:59 ते 16 ऑगस्ट पहाटे 12:45. तर मित्रांनो, श्रीकृष्ण जन्माष्टमी याच्याविषयी अगदी सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या स्वामी भक्त विके या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.